नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर माझ्या YouTube चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तर तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण बातमी आहे ती म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या वन विभागामध्ये जी भरती प्रक्रिया सुरू आहे. तर त्याच्यामध्ये त्यांनी जी मेरिट लिस्ट आहे विद्यार्थ्यांच्या जास्तीत जास्त मार्क ते कमीत कमी मार्क याची काय केलं की त्यांनी यादी प्रसिद्ध केलेली आहे. तर त्याच्याबद्दल तुम्हाला मी माहिती देणार आहे. सर्व पदांबद्दल देणार आहे. अकाउंटंट असतील, त्याच्यानंतर हायर ग्रेड स्टेनो असतील, लोअर ग्रेड स्टेनो, ज्युनियर इंजिनियर, सिव्हिल, सीनियर स्टॅटिस्टिकल, ज्युनियर स्टॅटिस्टिकल असेल आणि सर्वेअरच्या ह्या सगळ्या विभागांची तुम्हाला मी माहिती देणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर काय करा, प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. सगळ्यात पहिलं तर काय करूयात की आपण अकाउंटंटच्या बाबत पाहूयात आपण. तर अकाउंटंट नागपूरची लिस्ट बघूयात. हे याद्या तुम्हाला माझ्या टेलिग्राम चॅनलवरती भेटतील. ज्या विद्यार्थ्यांनी टेलिग्राम चॅनल जॉईन नाही केला त्यांनी काय करा, प्लीज टेलिग्राम चॅनलला जॉईन करून घ्या. ही यादी आहे नागपूर विभागाची अकाउंटंटच्या लेखापाल पदाकरिता. तर इथं जर बघू शकता हे विद्यार्थी आहेत ज्यामध्ये 178चा टॉपर आहे शेख अझहर शेख. त्याच्यानंतर हे ओबीसी मधून आहेत हे आणि हे सगळे ओपन मध्ये कन्सिडर होतील. त्याच्यानंतर इथं बघा हे फिमेल 1 आहेत. त्याच्यानंतर इथं फिमेल 2, फिमेल 3 या कॉलम मध्ये जर बघाल तुम्ही तर त्यांनी कोणत्या कॅटेगरीसाठी अप्लाय म्हणजे जर फिमेल असेल तर फिमेल किंवा होरिझोंटल रिझर्वेशन थोडक्यात जे आहे ते काय केलं की इथं त्यांना सांगितलेलं आहे. तर इथं बघू शकता 178चा टॉपर आहे, 176, 174 आहेत, 174 आहेत. त्याच्यानंतर 172 आहे त्या विद्यार्थ्यांना, 172चे 4 विद्यार्थी आहेत. हा 5वा विद्यार्थी आहे इथे. त्यानंतर ही अशी लिस्ट आहे. तर बघा तर टोटल जर पाहिलं तुम्ही तर 117 पेजेस आहेत हे कंप्लीट. ओके 117 पेजेस आहेत. तर ही यादी तुम्हाला माझ्या टेलिग्राम चॅनलवरती भेटून जाईल. आता याच्यानुसार जर कट ऑफ किती लागेल त्याच्याबद्दल मी सेपरेट एका व्हिडिओ मार्फत काय करेल की इन्फॉर्मेशन तुम्हाला देऊन देईन. त्यामुळे काय करा, प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि इन्फॉर्मेशन मित्रांसोबत शेअर करा. आता अजून एक गोष्ट सांगायची राहिली. तर इथं काय केलं की यांनी PWD मधून काय केलं की हे जे आहे आरक्षित जे आहे दिव्यांग उमेदवारासाठी यांचं सिलेक्शन झालेलं आहे. त्याच्यानंतर इथं जर आहे तर SP साठी सिलेक्शन झालेलं आहे यांचं म्हणजे हॉरिझॉन्टल रिझर्वेशनसाठी. ओके. त्याच्यानंतर इथं PA साठी म्हणजे प्रोजेक्टेड अफेक्टेडसाठी आहे PA म्हणजे. इथं वरती त्यांनी कॉलममध्ये दिलेलं आहे की काय आहे ते एक्झॅक्टली. ओके. PA म्हणजे प्रोजेक्ट अफेक्टेड असेल. त्याच्यानंतर जर पाहिलं तर त्याच्यानंतर जर बघितलं तर हे आहे एक सर्व्हिसमॅन असतील, डेली लेबर असतील, त्याच्यानंतर अर्थक्वेक अफेक्टेड असेल आणि पार्ट टाइम ग्रॅज्युएट असतील आणि स्पोर्ट म्हणून असतील. तर SA म्हणजे स्पोर्ट पर्सन असेल. प्रोजेक्ट अफेक्टेड या कॅटेगरी यांनी सगळ्या दिल्या. तर तुम्ही काय करा, चेक करा त्याच्यात काही डिस्पेन्सरी असेल म्हणजे तुम्हाला काही इश्यू असेल तर त्या गोष्टी काय करू शकता तुम्ही मला कळवू शकता. तर अशाच अपडेटसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि इन्फॉर्मेशन मित्रांसोबत शेअर करा. धन्यवाद.